त्या मनशाक म्हणजे जाका न्हिदयला ताका जागो करप सोंपो, पूण ज्या न्हिदेचें सवंग घेतला ताका वेगळे तरेन उठोवचें पडटा न्ही. म्हणून तर आमी 11 तारखेक कला अकादमी मुखार जी आमी आवय म्हणटा तिच्या मुखार तिका जे मरणा अवस्थेन ज्या सरकारान उडयलां, नाल्ल फोडून तिका गाराणेक घालून आमी थंयच्यान सुरवात करता. आनी इल्लें इल्लें हो धग आसा पळय वाडटलो. कलाकाराक खूब जाणांक उलोवपाक जाय. थंय गोविंद आमचो फ्रेंडूच. गोविंद थंय आयज बसला म्हणून त्या खुर्चेर तो आसा म्हणून प्रश्न ताका विचारता आमी. जबाबदार तो. कला अकादमी जर रिपेराक वचपाक जाय जाल्यार तेज्या निर्णया शिवाय कला अकादमी रिपेराक वचूंक शकना, दुरुस्तीक वचूंक शकना. आनी तोच मिडिया मुखार तोच आयिल्लो न्ही, मोडटाना हें करतना तोच आयिल्लो. म्हणजे जबाबदार तो. आमी कोणाक विचारतले? न्ही. आनी एक गोश्ट आसा, अजून आमी बरें म्हणजे अशें आमी पर्सनली गोविंदाक विचारूंक ना, आमी सांस्कृतीक मंत्र्याक विचारला. फाल्यां सकाळी त्या जाग्यार समजा दुसरो मनीस बोल्लो येवन रमेश तवडकर जावं आनी कोण गांवकर बी, जाल्यार आमी ताका विचारतले. हय नक्की. ऑफकोर्स तो सद्या तो त्या खुर्चेर आसा म्हणून आमी ताका विचारले न्ही. ताजें डिसिजन आशिल्लें न्ही. पयलीं आमी मुख्यमंत्र्याक पयलीं मेळटले. कला अकादमी प्रस्नाचेर कला राखण मांड नावाची राज्यव्यापी संघटना स्थापन केल्या. संघटनेचे शिष्टमंडळ मंगळारा 2 जुलयाक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताची भेट घेवन कला अकादमी विशीं श्वेतपत्रिका काडपाची मागणी करतले, अशें देविदास आमोणकारान सांगले. शेनवारा पणजे घेतिल्ले पत्रकार परिशदेंत तो उलयलो. ह्या वेळार राजदीप नायक आनी सेसिल रॉड्रिग्स हजर आशिल्ली. आमोणकारान सांगले, गोंयांतल्या कलाकारांक नूतनीकरण केल्ले कला अकादमी विशीं कांय प्रस्न आसात. इतलो खर्च करून कला अकादमी आदले वरी जावंक ना. हे विशीं सरकारान तांत्रीक आनी हेर गजाली विशीं म्हायती दिवप गरजेचें आसा. हे खातीर आमी श्वेतपत्रिका काडपाची मागणी करतले. आमी मुख्यमंत्र्याक मेळपाचो निर्णय घेतला. आंदोलनाची सुरवात मंगळारा कला अकादमी मुखार नाल्ल फोडून करतले. हे आंदोलन पुढे नेण्यासाठी जशी आता एक मुख्य समिती तयार झालेली आहे, तशा तालुकावार समित्या या तयार होणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि तिथल्या कलाकारांना एकत्र करून तिथली एक उपसमिती म्हणजे सब कमिटी ही आम्ही स्थापन करणार आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या तालुक्यांना आम्हाला सगळे कलाकार जोडले जाणार आहेत. आणि आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हा प्रश्न आमच्या सरकारला विचारणार आहोत की आमची कला अकादमी तुम्ही आम्हाला जशी होती तशी कधी देणार. कला अकादमी केवळ आम्हा कलाकारांची, आम्हा 4-5 लोकांची अशी नाही. कला अकादमी हे आयकॉन आहे, ती आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि मोठमोठे कलाकारांनी कला अकादमीबद्दल खूप चांगलं बोललेलं आहे. त्यांनी स्वतः येऊन इथं परफॉर्म केलेलं आहे. आज ते कलाकार इथं आले तर ती कला अकादमी तशी आहे का, हा मुद्दा आहे. पण ते तसं नाही आहे. पण ते व्हायला पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे आता आपण बघतो आहोत की परवा कोणीतरी सांगितलं की कसिनोचे हे वाढत आहेत, तो बेल्ट हळूहळू पुढे जात आहे, तो कला अकादमीला टेकणार का, अशी एक भीती आम्हा कलाकारांना आता वाटायला लागली आहे. सो त्या दृष्टीनं आम्ही तालुकाशहा असा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय गव्हर्नमेंटला त्या दिवशी आम्ही पण सांगितलं आहे व्हाईट पेपर आम्हाला म्हणजे श्वेतपत्रिका ही तुम्ही द्या. या एकंदरीत याच्यामध्ये म्हणजे कधी निर्णय झाला, का निर्णय झाला, त्यानंतर त्याची दुरुस्ती करायची की आणखी काही करायचं हे कधी ठरलं आणि ते ठरत असताना कशा प्रकारे ते करायचं याचे सगळं तपशीलवार हा त्या व्हाईट पेपरमध्ये त्या श्वेतपत्रिकेमध्ये येणार आहे. त्यामुळे मुख्य आमची मागणी जी आहे ती आम्हाला तो व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका ही आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे. ती आम्ही मागत आहोत, ती मागणार आहोत. मुख्यमंत्र्यांना, सांस्कृतिक मंत्र्यांना एकत्र भेटून आम्ही आमची ही विनंती जी आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. विनंती म्हणा अथवा डिमांड म्हणा, पण ती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. कारण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. कारण आम्ही प्रश्न विचारतो आहे. 3 वर्ष झाली कला अकादमी बंद आहे आणि जी झाली उघडी त्याच्याबद्दल आता वाद किती चालले ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तर या आंदोलनाची सुरुवात आम्ही आपल्या कला अकादमीच्या फुटपाथवर मंगळवारी नारळ वाढवून सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. आणि तिथं आम्ही त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना सादर करणार आहोत.
व्हाईट पेपरची आणि त्यांच्याबरोबर आम्हाला बैठक घेऊन त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची आहे त्यासंबंधी. परफॉर्मन्स करून जालें अँड वीच वॉज द प्लॅटफॉर्म म्हाका मेळ्ळो परफॉर्मन्स करपाक ही आमची कला अकॅडमी. धाकटें आसतना आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म इंडोर स्टेज, आउटडोर स्टेज, नंबर ऑफ परफॉर्मन्सीस. आनी आयज हांव हिंगा विथ सिनियर आर्टिस्ट हांव बसल्या कित्याक म्हाका प्लॅटफॉर्म मेळ्ळो म्हणून. आतां ही परिस्थिती आमच्या भुरग्यांक मेळना. ओपन एअर ऑडिटोरियम नश्ट जाला, इंडोर ऑडिटोरियम पडपाचो आहा, ताका लागून आमी सगळे जाण थारायला की आमी येवन हे म्हणजे वन प्लॅटफॉर्म वेर ऑल परफॉर्मिंग आर्टिस्ट कॅन कम टुगेदर. सो म्हाजी रिक्वेस्ट हा सगळ्यांक, जे तियात्रिस्ट, नाटक जे काम करपी, डान्सर्स, सिंगर्स, मॅजिशियन्स, मागीर जे स्टँडअप कॉमेडियन्स, जे कोण परफॉर्मिंग आर्टिस्ट हा न्हू, जे ह्या मंचार तुमी परफॉर्म केला जाल्यार तुमी फुडें सरपाक जाय की ही जी आमची कला आहा ही गोंयची कला आनी सांबाळपाक तुमचो सगळो सपोर्ट जाय. आनी सरान जशें म्हणलां की आमी नेक्स्ट मिटींग मडगांव जातले, जेन्ना आमी अनावन्स करतले तुमी येवपाक जाय. कित्याक मागीर म्हणनाका अरे हें सारकें ना, तें सारकें ना, भियोन आसा, आमकां हें मेळचें ना म्हणून डेट मेळचें ना. भियोन आमी रावल्यार कांय जावचें ना आमचे भुरग्या फुड्या लागून. सो रिक्वेस्ट करता सगळ्यांक की तुमी सगळे सायडीक धरात. आमी कलाकार, वी आर आर्टिस्ट, वी आर रेवल्युशनिस्ट. वी हॅव टू कम आउट अँड फायट अँड सपोर्ट टू प्रोटेक्ट आमची कला अकॅडमी विच इज वर्ल्ड फेमस. तियात्र ऑडियन्सान तुमच्या माध्यमांतल्यान तियात्र जे करता पळय तांकां म्हणजे आमच्या वतीन मागता की तुमी मुखार येवचे, कारण कला अकादमीचो मॅक्झिमम वापर तियात्रा खातीर जाता. पूण खुबशे लोक विचारता तियात्रवाले फाटीं कित्याक रावता काय म्हणून. आमकां अजून कळना की कितें प्रश्न तो. सो ह्या तुमच्या माध्यमांतल्यान तांचे कडेन विनंती करता की कला अकादमी खातीर, कले खातीर तुमी एकठांय येवचे आनी जी फक्त फाल्यां परवा खातीर न्ही, पिढयान पिढयो तुमचे फ्युचराचे भुरगे ते तांच्या खातीर कला अकादमी उरची म्हणून ताज्या खातीर वावुरचे. बरी कला अकादमी म्हणजे जी आमकां चार्ल्स कोरिया बाबान जी दिल्ली ती कला अकादमी आसा तशी मेळची म्हणून आमकां काम करपा खातीर एकठांय येवचें. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर.